म्हणून स्वतःला दुखवून घेतो. ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहेत, या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या सत्रामध्ये? कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालं. रोज शेतकरी आत्महत्या करतो. अध्यक्ष महोदय, वीज संगमला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही. अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो. अध्यक्ष महोदय, रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही. आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही, परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात. शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं. सगळे प्रस्ताव मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, त्या पद्धतीनं असण्याचं काही कारण नाही. परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांना मदत करत आहे, अडचण येत आहे, त्याच्यातला मार्ग काढत आहे. असं असताना आपण व्यवस्थितपणे सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे, विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात, दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पण हे अशा प्रकारचा एक या समाजाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढे असा भाव करण्याचा प्रयत्न केला जातो की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही, हे पळवाट काढतात. असं कुठलंही नाही. महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे. दरम्यान याच मुद्द्यावरनं भास्कर जाधव आणि नाना पटोले यांनी सुद्धा सरकारला धारेवर धरलं. पाहूयात. आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत, तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं. हे सरकार किती बेमुरवतखोर आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे आपलं सरकार आहे. आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची, या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय. अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत. मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन, हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे, आम्ही बोलायला तयार आहोत, आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे.